मंडळी नमस्कार. त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या विशेष सदरात मी सृष्टी पाटील आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी आज आपण थेट मैदानात उतरतोय, जिथं निवडणूक म्हणजे केवळ उमेदवारी नाही तर 30 वर्षांचा संघर्षाची परीक्षा आहे. आज आपल्या सोबत आहेत शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक 16 मधील अधिकृत उमेदवार, खोकडपुरा, अजबनगर, कैलासनगर, मोंढा या भागांचा परखड आवाज आणि शिवसेना शिंदे गटाच्या फायर ब्रँड नेत्या अशी ओळख असलेल्या सौभाग्यवती सुषमा अनिल यादगिरे. गेली 30 वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या, पद नसतानाही जनतेसाठी उभ्या राहिलेल्या, तर उपजिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा पक्षाची भूमिका मांडणाऱ्या सुषमा यादगिरे अखेर पक्षानं ज्यांच्या संघर्षाला आता न्याय दिलेला आहे, आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. रोखोक, थेट आणि स्पष्ट संवाद आज आपण साधणार आहोत. मंडळी 15 जानेवारीला मतदान आहे आणि आजचे प्रश्न हे केवळ प्रचाराचे नाहीयेत, तर काम, भूमिका आणि भविष्यातील विकासाचे आजचे हे प्रश्न असणार आहेत. तर चला सुरुवात करूयात. ताई, सर्वप्रथम त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या सदरामध्ये मी आपलं स्वागत करते. तर पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. अगदी साधा प्रश्न आहे माझा. 30 वर्षांचा संघर्ष, उशिरा का होईना न्याय मिळालाय. आपण गेली 30 वर्ष शिवसेनेत काम करताय आणि आधीही उमेदवारीसाठी प्रयत्न झालेले आहेत, पण संधी मिळाली नाही. मग त्या काळात नाराजी आली नाही का? आणि आज उमेदवारी मिळाल्यानंतर काय भावना आहेत, मनात काय वाटतंय? आज मला जी उमेदवारी भेटली ती आमचे आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेबांनी माझ्या कामाला, म्हणजे 30 वर्षाच्या ह्या प्रवासाला त्यांनी मला न्याय दिला. कारण आधी मला 2015ला दिली होती, तर तो सिल्लेखाना होता, तो शिवसेनेचा बालेकिल्ला नव्हता, तो मॉमेडियन समाजाचा बालेकिल्ला होता. पण आता हा प्रभाग माझा आहे, हे मतदार वर्ग माझा आहे आणि इथं विकास हाच माझा अजेंडा राहणार आहे. त्याच्यामुळं मी ह्या लोकांसाठी आणि ह्या प्रभागासाठी मला ही संधी फक्त आणि फक्त जयस्वाल साहेबांनी दिली. त्याच्यामुळं मी आज माझ्या मनातून मी साहेबांचे, माझ्या पक्षाचे, एकनाथरावजी शिंदे साहेबांचे खूप आभार मानते. कारण आज महिलांची गरज आहे, राजकारणात म्हणा, कोणत्या याच्यात म्हणा. आणि आमच्यासारख्या महिला ज्या 30 वर्ष काम करतायत, त्याच्यातून त्यांना ही संधी, ही म्हणजे एक माझी या संधीचं मला सोनं करायला आवडेल. जर माझ्या मायबाप जनतेने मला जर आशीर्वाद दिला तर नक्कीच मी याचं सोनं करेल. काम म्हणजे सोनं, हेच करणार आहे मी. फक्त माझं काम हाच माझा रेफरन्स आणि अजेंडा राहणार आहे. अच्छा, नक्कीच ताई. म्हणजे जसं म्हणताय की 30 वर्षापासून तुमचं काम चालू आहे. 30 वर्ष म्हणजे काही कमी काळ नाहीये, म्हणजे माझं तितकं वय नाहीये तितकं तुमचं काम आहे. तर मग या काळामध्ये अगोदर संधी मिळाली नाही पक्षाकडून, मग अगोदर कधी नाराजी आली नाही का? नाही वाटलं, पण आमच्या पक्षाचा एक प्रोटोकॉल असतो, तो आम्ही पाळतो. आमचा पक्ष हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. कारण आम्ही शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून आम्ही तयार झालेले शिवसैनिक आहोत. त्याच्यामुळं आम्ही ह्या पक्षाचा प्रोटोकॉल पाळतो आणि जो उमेदवार आमच्या शिवसेनेने दिला तो योग्यच आहे म्हणून आम्ही पक्षाचं काम करायला कधीही तत्पर असतो. त्याच्यामुळं नाराजी आली, पण आम्ही ती पक्षासाठी, आमच्या बाळासाहेब ठाकरेंसाठी ती आम्हाला काही वाटत नाही. ठीक आहे, पुढच्या वेळेस असं आमचा राजकारणी लोकांचा म्हणा किंवा माझ्यासारख्या काम करणाऱ्या महिलांचा म्हणा एक असतं की ठीक आहे, चला बाबा पुढच्या वेळेस येईल आम्हाला ही संधी, असं म्हणून आम्ही त्या उमेदवारासोबत, आमचा उमेदवार, आमच्या पक्षाचा उमेदवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण, याचा उमेदवार हाच आमचा उमेदवार म्हणून आणि आमचा माणूस म्हणून आम्ही त्याचं काम एक निष्ठतेनं करत असतो. नाराजीचा विषय इथं येत नाही. जेव्हा पक्ष देतो तेव्हा आमची नाराजी तिथं दूर करण्यात ते पण हे असतात आणि आम्हाला पण असं वाटत नाही ठीक आहे पुढची संधी आमची असेल, हे म्हणून आम्ही काम करत असतो. अच्छा, म्हणजे पदापेक्षा तुम्ही पक्षाला प्राधान्य दिलं आणि कामाला प्राधान्य दिलं. तर मग आता नगरसेविका नसताना सुद्धा आपण जनतेचे प्रश्न मांडले, आंदोलनं केली, पाठपुरावा केला. राजकारणात पदाशिवाय काम करणं किती कठीण असतं, अवघड असतं. म्हणजे आता तुमच्याकडे महिला आघाडीचं उपजिल्हा प्रमुख पद आहे, पण सुरुवातीला काही नसताना काम करणं
नेमकी ही ताकद कुठून मिळाली तुम्हाला? म्हणजे तुमच्याबद्दल सांगितलं जातं लोकांकडून की अजबनगर भागात तुम्ही मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे, लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. तर त्या कामाचं एकंदरीत स्वरूप काय होतं आणि यासाठी ताकद कशी मिळाली? सगळ्यात पहिला प्रश्न आहे ताकद. ही बाळासाहेबांनी दिलेली एक ताकद आहे आम्हाला की लढा. म्हणजे महिलांसाठी बाळासाहेब एक आमचे प्रेरणास्थान म्हणून आम्ही त्यांना हे करू शकतो. आणि दुसरं काम म्हणजे जी आम्ही म्हणजे खोकडपुरा अजबनगरमध्ये आता 30 वर्ष झाले मी काम करतेय. तर मग त्याच्यात महिलांसाठी असू द्यात, कारण आता एक्झाम्पल देण्याचं झालंच तर आमच्या इथं जेव्हा एक स्टुडंट्स होती आणि ती उस्मानपुऱ्यात तिचं एक ट्युशन होतं आणि तेव्हा ती काय झालं की ती रेग्युलर जात होती येत होती. आता स्टुडंट लोक ट्युशनला जातात येतात आणि असंच एका रिक्षावाल्याने तिला रिक्षात बसवलं आणि जेव्हा कस्टमर कोणी घेतलं नाही पण ते संकल्पचे क्लासेस जवळ आले तेव्हा तिला उतरायचं होतं समोरच्या स्टॉपवर, तेव्हा उतरवलं नाही आणि तिथून रिक्षाची स्पीड त्याने वाढवली. तर त्याच्यासाठी सुद्धा मी आयुक्तात जाऊन आमचे सगळे लोक बोलावून तिच्यासाठी जे केलं असे कामं म्हणजे भरपूर असे कामं सांगता येतील. जसे काही ड्रेनेजचे असू द्यात, ब्लॉकिंग असू द्यात, नळाला खराब पाणी, आता सध्याची कंडिशन पण तीच आहे की नळाला ड्रेनेजचं पाणी येतंय. ह्या असे प्रॉब्लेम जे असतात, जे समस्या लोकांच्या आहेत त्या मी भरपूर सोडवलेल्या आहेत आणि तसे चालू आहे माझं सोडवणं. असं नाही की म्हणजे पद नाही किंवा मोठं पद आहे किंवा मग आता नगरसेवक असं नाही. म्हणजे सतत काम करण्याची जी प्रेरणा आम्हाला शिवसेनेने दिलेली आहे, कारण 80% समाजकारण 20% राजकारण ह्या पैलूवर आम्ही चालणारे लोक आहोत आणि शिवसेनेचे बरेचसे प्रोटोकॉल असतात, पैलू असतात, त्याला अनुसरून आम्ही आमचं काम करत असतो. महिला आघाडीत काम करायचा एक छंद आहे. महिला आघाडीत महिलांसाठी काम करण्याची एक ताकद आहे, ती आम्हाला शिवसेना वेळोवेळी देत असते. आणि मी नेहमी म्हणते की बाळासाहेबांनी जे आम्हाला एक महिलांसाठी एक मान सन्मान दिलेला आहे, त्या मान सन्मानाच्या बळावर आम्ही तो अजेंडा उचलत असतो. आणि महिलांसाठी काम करण्याचा मला खुद म्हणजे मला वैयक्तिक झालं तर मला आवड आहे त्याची. कारण असे आता झालेलं हे 3-3.5 वर्षाची बालिका म्हणजे यज्ञा, तेव्हा पण आम्ही डोंगराळ गावाला तिथं जाऊन तिथं तिच्या परिवाराला भेट देऊन मालेगावच्या पोलीस स्टेशनला जाऊन तिथं पोलीस चौकी द्यावी असं हे माझं पर्सनल मत मी पोलीस पीआयला तिचं सांगितलं की खेडगाव आहे, खूप लांब आहे, मालेगावपासून लांब आहे, मालेगावचं पोलीस स्टेशन शेवटच्या टप्प्यात आहे, तर तुम्ही तिथं एक पोलीस चौकी द्या. असे कामं म्हणजे मुलींसाठी म्हणू द्या किंवा यंग मुलींसाठी, छोट्या मुलींसाठी, महिलांसाठी करायचा माझा एक छंद आहे, आवड आहे. ते मी ह्या माध्यमातून आणि बाळासाहेबांच्या आमच्या शिवसेनेच्या नेतृत्वाच्या सक्षम नेतृत्वाच्या याच्यातून करत असते. अच्छा, मग आता जसं की तुम्ही सांगताय महिलांच्यासाठी विशेषतः काम करणं छंद आहे, तर आता मग 30 वर्ष तुम्ही काम करताय राजकारणात, महिला म्हणून काम करताना कधी दुर्लक्ष उपेक्षा म्हणजे जाणवली का? म्हणजे आता आत्ताचंच उदाहरण घ्या, काही महिलांची तिकीट कापली गेली आता उमेदवारी देताना पक्षांकडून, मग त्या महिलांनी अश्रू ढाळले हे सुद्धा पाहायला मिळालं. मग महिला म्हणून काम करताना काय अनुभव होता, काय कठीण म्हणजे वाटलं तुम्हाला आणि एकंदरीतच? खरं जर सांगायचं झालं ना तर महिलांचं म्हणजे आता ते उमेदवारीबद्दल ज्या त्या पक्षाचा तो प्रश्न आहे की कार्यकर्त्याला किती मान सन्मान द्यायला पाहिजे, तो त्या पक्षावर आपण ते सोडून देऊ. पण महिला काम करत असताना महिलांना सगळ्यात प्रथम माझं म्हणणं असं आहे की महिला जेव्हा घरातून निघते ना तेव्हा तिला बऱ्याचशा गोष्टीचा सामना करून निघावं लागत असते, तारेवरची कसरत असते. म्हणून सगळ्या जे लोक म्हणजे जे राजकारणी लोक असू देत नाही तर कोणी असू देत, महिलांना मानसन्मान दिला पाहिजे. मी का असे ना पण महिलांना मानसन्मान दिला पाहिजे. आणि ज्या अडचणी येतात आम्हाला त्याच्यासाठी आम्ही एवढं हे करत नाही, पण थोडंसं वाटतं की नाही, महिला आज ह्या देशाच्या पंतप्रधान सुद्धा महिला होऊन गेल्यात आणि वेळोवेळी महिलांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि आम्हाला वारसा पण माझी जाऊचा आहे, परत झाशीची राणी लक्ष्मीबाईचा आहे. असे मोठे मोठे लोक आपल्या महिलांना वारसा देऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळं ठीक आहे, काही अडचणी येतात पण त्याच्यावर मात करण्याची ताकद पण महिलांमध्येच आहे, त्याच्यामुळं काही वाटत नाही. अच्छा, तर मग आता शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख तुम्ही आहात. महिलांच्या प्रश्नांवर नेहमी तुम्ही आक्रमक दिसता. आता तुमचा जो प्रभाग आहे त्यामध्ये महिलांसाठीचा सर्वात मोठा प्रश्न काय आहे ज्याच्यावरती तुम्ही काम केलंय आणि पुढेही करणार आहात?
आणि या पदाचा, उपजिल्हा प्रमुख पदाचा तुमच्या जडणघडणीत उपयोग कसा झाला आणि मदत कशी झाली? आता महिलांचं म्हणायचं झालं तर काही बचत गट असतात, त्यांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल. काही महिलांसाठी कसं असतं की नवरात्र असू देत, तिथं महिलांसाठी आता एवढे म्हणजे धाकधकीच्या जीवनात महिलांना थोडंसं एन्जॉय करायला भेटतं, तर तिथं म्हणजे आम्ही लहान मुलांसारखं खेळतोय. असं म्हणजे की बाबा चला 9 दिवस भेटतायत ना, तर महिलांना इथं एक खेळण्याची एक संधी, का बोलण्याची एक संधी आणि सगळ्या गोष्टी त्याच्यातून 9 दिवसामध्ये आम्ही त्या महिलांकडून करून घेतो. कारण महिलांना तो एक 9 दिवसाचा एक उपवास वगैरे असतात, त्याच्यामुळे एक आनंद असतो. आणि आई दुर्गा माता बसलेली असतात, त्याच्यामुळं ते पण असतं. सगळ्या गोष्टी महिलांसाठी आम्ही करत राहतो. आता बचत गट झाला एक भाग, त्यांना स्वयंरोजगार भेटला पाहिजे. कारण त्या स्वतःच्या पायावर जेव्हा आता स्वतःच्या पायावर म्हटल्यापेक्षा आता म्हणाल तुम्ही 1500 रुपये जे आमचे लाडकी बहीण योजनेत भेटतात, तर बघा किती बायांना फ्रीडम आलेले. बरोबर. काही महिलांना हे माहिती नव्हतं की आपलं बँकेत डिपॉझिट असायला पाहिजे, तर आपलं खातं चालू राहतं. तर मग आम्हाला एकनाथराव शिंदे साहेबांनी आमची लाडकी बहीण योजना जेव्हा चालू केली तेव्हा आम्हाला हे नॉलेज आलं. असंच नॉलेज आम्ही महिलांना देण्याचा प्रयत्न करत असतो की जे नॉलेज आजही म्हणजे आज आहे. बऱ्याचशा महिला हुशार झालेल्या आहेत, शिकले सवरलेले आहेत, तुमच्यासारख्या डॉक्टर इंजिनियर मुली पण आहेत. पण काही आहे तशा की काही एक वर्ग असतो तो, पण आज तोही काही अंशी आहे, तोही भाग आहे. तो पण आपल्यासोबत आम्ही कसा घेऊन जाऊ याचा विचार करत असतो की महिला सक्षम झाली पाहिजे, महिला तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे. आणि एक महिला शिकली की पूर्ण घर शिकतं. आणि हे आजची काळाची ही गरज आहे. कारण एकट्याच्याने भागत नाही. तर महिला जर म्हणजे काय म्हणतात ना, पीठ माणसाचं आणि मीठ स्त्रीचं, तर मग हा संसार पण सुखानं चालतो आणि येणाऱ्या अडचणीवर आपण मात करू शकतो. सगळ्यात महत्वाचं हे असतं की संकट सांगून येत नसतात. म्हणून महिलांनी पण शिकलं पाहिजे, सवरलं पाहिजे, बाहेर आलं पाहिजे, बोललं पाहिजे, न्याय दिला पाहिजे. एखादी गोष्ट जर अन्यायाविरुद्ध होत असेल तर तिथं आपण उभं राहिलं पाहिजे, न घाबरता बोललं पाहिजे. कारण नाही म्हणायला आपण शिकलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं असतं. कारण आजचा जमाना आपण बाहेर जातो ना, तेव्हा आपल्याला अडचणी खूप येत असतात महिलांना, ज्या कधी कधी सांगाव्या असं वाटतात, कधी कधी असं वाटतं नको सांगायला. तर मग ह्या गोष्टीसाठी आपण परिपक्व असलं पाहिजे, धाडसी असलं पाहिजे आणि आपलं नेतृत्व खंबीर असलं पाहिजे. धीरानं उभं राहण्याची आजची काळाची गरज आहे. म्हणून महिलांनी बाहेर यावं, बोलावं आणि सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या बळावर करायला शिकल्या पाहिजेत. हे माझं एक पर्सनल मत आहे. आहेत महिला तशा, पण हे सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या नसतील त्यांनी पण करायला पाहिजे. कारण ही आजची काळाची गरज आहे. आपल्या परिवाराला आपली गरज असते. आपले मुलं शिकले पाहिजे, सवरले पाहिजे, मोठे झाले पाहिजे, हे सगळ्यांची इच्छा असते. तर आपण त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे. बरोबर. मग मला सांगा, जसं तुम्ही म्हणताय तसं एका यशस्वी पुरुषाच्या मागे सुद्धा एक स्त्रीच असते. तर मग आता या महिलांचं नेतृत्व जर एक महिलाच करत असेल तर ते आणखी सोपं होईल महिलांचं स्वावलंबन. मग आता तिकीट मिळालंय, निवडणुका आहेत 15 तारखेला, तर तुमच्या विरोधात भाजपाच्या संगीता सांगळे आहेत, उबाठाकडून मुस्लिम महिला उमेदवार आहेत आणि 70 वर्षाच्या आजी सुद्धा तुमच्या विरोधात उभ्या आहेत. मग हा सामना तुम्ही एकंदरीत कसा बघता? म्हणजे ही निवडणूक पक्षांची आहे की कामाची? ही निवडणूक पक्ष प्लस काम. कारण पक्षही काम करत असते. आमचं नेतृत्व म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांनी महिलांसाठी खूप कामं केलेली आहेत. त्यांनी लोकहिताचाच विचार केलेला आहे. आमच्या महिलांना त्यांनी एक पाठबळ दिलेलं आहे. त्यांच्या पाठीमागं खंबीर उभे राहिलेले आहेत. त्याच्यामुळं उमेदवार तर काम करणारच आहे. कारण शिवसेनेचा अजेंडाच तो आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांचा पण अजेंडा तो आहे. आणि प्रदीप जयस्वाल साहेबांचंही काम तुम्ही पाहता तर आम्हाला वारसा हाच आहे की काम हेच आपलं रेफरन्स असलं पाहिजे. म्हणून माझं काम म्हणजे मला समोर उमेदवार नाही दिसत, माझं ध्येय दिसतंय की मला ह्या प्रभागात मायबाप जनता मला आशीर्वाद देईल, निवडून आणीन आणि मी त्यांचे कामं, ज्या समस्या असतील त्या मी पूर्ण करू शकेल. एवढी माझ्या जो 30 वर्षाचा माझा हा प्रवास आहे, हा प्रवास काही लहान नाही आहे. याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि माझ्या सक्षम नेतृत्वाची साथ मला आहे आणि माझा धनुष्यबाण माझ्यासोबत आहे आणि भगव्याची ताकद आहे. त्याच्यामुळं आज मी जे काम करीन ना महिलांसाठी ते फार वेगळं असणार आहे. फक्त मायबाप जनतेने मला आशीर्वाद द्यावा एवढीच मी त्यांना नम्र विनंती करते. कारण मला एक संधी जर दिली तर मला माझं काम तुम्हाला दाखवता येईल. एवढं मी प्रामाणिकपणे माझ्या वार्डातल्या मायबाप बंधू भगिनींना एवढंच सांगू इच्छिते
की एक संधी द्या आणि माझ्या कामाची परीक्षा घ्या. बरोबर. म्हणजे काम तर 30 वर्ष केलेलंच आहे, पण पदासोबत त्या कामाला आणखी ताकद येईल आणि आणखी मोठ्या गती येईल. बरोबर बरोबर. मग आता शिवसेना शिंदे गटामध्ये तुम्ही आज ठामपणे उभ्या आहात. या गटाचं नेतृत्व, निर्णय क्षमता आणि कार्यपद्धती तुम्हाला वैयक्तिक पातळीवर कशी मजबूत वाटते? म्हणजे शिंदे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून तुम्ही ओळखल्या जाता, तर काय वाटतं पक्षाच्या कार्यपद्धती? पक्षाचं काम खूप छान आहे. कारण मी आत्ताच तुम्हाला एक सेकंद आधी सांगितलं की शिंदे साहेबांच्या कामाचा अनोखा ब्रँड आहे. कारण सामान्याचा नेता, महिलांचा लाडका भाऊ म्हणून हा ब्रँड जो आहे ना, आणि त्यांनी दिलेला महिलांना मान सन्मान हा सगळ्यात. आज तुम्ही बघा की आम्हाला अख्खा महाराष्ट्र लाडकी बहीण म्हणून संबोधतो, तर हा मान आम्हाला कोणी दिला? एकनाथराव शिंदे साहेबांनी. हा कमी आहे का? तर नाही. कारण महिलांना मान सन्मान द्यात ते कुठंच कमी नाही. त्याच्यामुळं पक्षाची जी ताकद आहे, पक्षाची जी म्हणजे कार्यपद्धती आहे, त्याच्यावर आम्ही खूप खुश आहोत. छान वाटतंय की नाही, आमचा नेता धडाडीने जनतेचे प्रश्न स्वतःच्या अंगावर उचलतो आणि मी आहो हे पाठीवर हात ठेवून जर कोणी म्हटलं ना, तर समोरच्याची ताकद मी म्हणते 100 नाही 1000 पटीनं वाढते. हो, माझ्यासारखी मी कोण आहे? फक्त सुषमा यादगिरे. पण आज माझी ताकद माझ्या शिवसेना, म्हणजे माझे जे लोक आहेत, जे नेते मंडळी सक्षम पद्धतीने जे विचार करून कार्यपद्धती त्यांची एकदम कामाची प्रणाली म्हणसाल तर अनोखी आहे. अशा या शिवसेनेची मी एक सदस्य आहे, छोटीशी सर्वसामान्य महिला. पण मला आज उपजिल्हा प्रमुख, मला आज उमेदवारी, आणि आज माझं एवढं मोठं नाव फक्त शिवसेना, एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आमचे मध्येचे आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्यामुळे जे मान सन्मान भेटला ना, तो म्हणजे न विसरणार आहे. म्हणून मी खुश आहे की नाही, माझा पक्ष महिलांसाठी उभा राहतो, सर्वसामान्य माणसांसाठी उभा राहतो, आणि याच्यातून आम्हाला काम करण्याची प्रेरणा भेटते. आणि हा काम करण्याचा जो छंद आहे ना, याच्यात मला आवड आहेच, पण एक चॅलेंज म्हणून करायला पण आवडतो. अच्छा. हो, मला चॅलेंज स्वीकारायला आवडतात, मला चॅलेंज करायला पण आवडतात. तर ते यशस्वी करण्याची मी पूर्ण म्हणजे 100% माझी देत असते. अच्छा. तर त्याच्यामुळं मला याची भीती वाटणार नाही की कोण काय. माझं काम, माझा अजेंडा आहे. बरं. आणि मी करणार म्हणजे करणार. मी जे हाती घेणार ते 100% त्याला देणार. हा माझा एक कामाची पद्धत आहे. बरं. मग जोडूनच प्रश्न आहे, म्हणजे आता आपण शिवसेनेच्या शिंदे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून शिवसेनेची खमकी आणि आक्रमक बाजू नेहमी मांडत असता. मग आजच्या राजकारणात ही जी आक्रमक बाजू आहे, खमकी बाजू आहे, ही टिकवणं गरजेचं आहे का, असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? काय ना, शिवसेनेची स्टाईल आहे, त्या शिवसेनेच्या स्टाईलनंच बोललं पाहिजे आणि काम पण दाखवलं पाहिजे. कारण शिवसेना एक ब्रँड आहे. बरं. शिवसेना एक ताकद आहे, शिवसेना एक सन्मान आहे, आणि शिवसेना आमचा अभिमान आहे. महाराष्ट्राचा अभिमान, आमचा धनुष्यबाण आहे. आमचे बाळासाहेब ठाकरे आहेत, आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत. तर ह्या पद्धतीनं तुम्ही काम केलं पाहिजे, ह्या पद्धतीनं तुम्ही बोललं पाहिजे, ह्या पद्धतीनं तुम्ही वागलं पाहिजे. म्हणून हा ब्रँड आम्हाला खूप आवडतो. कारण आमचा स्वाभिमानच तो आहे, आमचा अभिमान तो आहे. कारण आमचा भगवा हेच आमचं हिंदुत्व आहे, आणि धनुष्यबाण हीच आमची ताकद आहे. त्याच्यामुळं काय होतंय ना, जेव्हा आम्ही धनुष्यबाणाचं काम करतो, ह्या भगव्याचं काम करतो, तेव्हा आमचं रक्त सळसळतं. आम्हाला अन्यायाविरुद्ध उठून उभं करतं आणि बोलायला भाग पाडतं. ही शिवसेना आहे. बरोबर. जसं की म्हणजे शिवसेना म्हणजे आक्रमक, म्हणजे त्या प्रश्नावर तिथल्या तिथे निर्णय घेऊन त्याचा निकाल लावणं ही शिवसेनेची स्टाईल आहे. सोबत चालणारी म्हणजे शिवसेना. आक्रमक कधी होते? एखाद्यावर जर अन्याय होत असेल आणि तिथं बोलायची, त्याच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे, ही आमची असते की नाही, तो अन्याय नको. कारण शिवसेना ही एक अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. आजपर्यंत जे झालं, काही होऊ देत, ह्या शहराला गरज कोणाची आहे? तर शिवसेनेची आहे, धनुष्यबाणाची आहे, या भगव्याची आहे. त्याच्यामुळं याला तोड नाही. अच्छा. शिवसेनेला तोडच नाही. अच्छा. तर मग आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 वर्षापासून तुम्ही ग्राउंड लेवलवर अगदी माणसांमध्ये जाऊन काम करताय. म्हणजे स्पेसिफिकली तुमच्या प्रभागाचा जर विचार करायचा झाला तर या भागामध्ये पाणी, रस्ते, ड्रेनेज, अतिक्रमण किंवा सुरक्षा यापैकी एक मुद्दा निवडायचा झाला
तर तुमच्यासाठी सर्वात गंभीर मुद्दा कोणता आहे? तुम्हाला काय वाटतं यापैकी सगळ्यात गंभीर मुद्दा कोणता आहे ज्याच्यावरती आता तातडीनं काम व्हायला हवं? कसं आहे ना, सगळेच गंभीर मुद्दे आहेत. म्हणजे एक मुद्दा धरून चालणार नाही, पण सगळ्यात पहिले सुरक्षा, महिलांची असो मुलींची असो, पण सगळेच मुद्दे, कारण आपण जेव्हा काम करत असतो जनतेसाठी तेव्हा सगळे मुद्दे गांभीर्याने घेतले पाहिजे. कारण ड्रेनेजचं म्हटलं तरी तो एक गांभीर्याचाच मुद्दा आहे, कारण रोजची जी परेशानी असते ती फार भयानक असते आणि ते झालं नाही पाहिजे. असंच प्रत्येक नगरसेवकांनी काम केलं पाहिजे की माझा मतदार वर्ग कसा समृद्ध, म्हणजे सुरक्षित आणि छान राहील याच्याकडे प्रत्येक नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण तो नगरसेवक त्याच्यासाठीच निवडून दिलेला असतो त्या जनतेने. बरोबर. तर मग जनतेला म्हणायची गरज नाही पडली पाहिजे, कारण म्हणजे कार्यकर्ता आमचे सगळे लोक आम्ही जेव्हा काम करतो ना तेव्हा म्हणतात कार्यकर्ता हा घरात शोभत नाही, हा लोकांच्या दारात शोभतो. बरोबर. म्हणून काम करण्यासाठी, आणि हे एक मुद्दा म्हणून नाही, सगळेच मुद्दे गांभीर्याने घेतले पाहिजे. ते 100% सोडवण्याची तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. म्हणून पहिला मुद्दा तर सगळ्यात पहिले सुरक्षा आहे, पण सगळे मुद्दे हे गांभीर्याचेच आहेत आणि ते गांभीर्याने घेतले पाहिजे आणि ते सोडवले सुद्धा पाहिजे. सगळ्यावरती काम तुम्ही केलं पाहिजे, तातडीनं केलं पाहिजे, कारण तुम्ही त्याच्यासाठीच लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं असतं. तर मग तुम्ही कामात त्यांना, म्हणजे त्यांनी म्हटलं मग मी केलं नाही, तुम्हाला दिसतंय ना की परेशानी आहे, प्रॉब्लेम आहे, तर तो सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही 100% केला पाहिजे. अच्छा. मग आता मला सांगा, 30 वर्षापासून तुम्ही काम करताय, तुमच्याबद्दल लोक सांगतात की तुम्ही लोकांच्या न्याय हक्कांसाठी उभं राहता, कामाचा पाठपुरावा करता, प्रश्नांसाठी उभं राहता. मग अशी एखादी 30 वर्षातली आठवण जी तुम्हाला इथे आज सांगावीशी वाटते, की असा एखादा प्रसंग ज्यावेळी तुम्ही सत्तेविरोधात किंवा प्रश्नांसाठी उभे राहिला आहात? आता लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे, आमच्या इथं पाण्याचा प्रश्न आहे लोकांचा, त्याच्यासाठी मी सातत्याने उभी असते. लाईटाचा प्रश्न असतो, आमची केबल टाकण्याचा प्रश्न आहे, ती वायर खूप लाईफ संपलेली आहे, त्याच्यासाठी मी सातत्याने उभी असते. जेव्हा पाणी येते तेव्हा आमची लाईट जाते, त्याच्यासाठी, म्हणजे असे अनेक प्रश्न सांगता येतील की याच्यासाठी मी जनतेसोबत उभी राहिलेली आहे. मी तिथं स्टँड घेतलेला आहे, मी बोललेली आहे. मी म्हणजे एकदा बोलली म्हणजे बोलली असं राहतं. त्याच्यामुळे मी समोरचा अधिकारी काय, म्हणजे जे सत्याची बाजू आहे किंवा लोकांना परेशानी होते याच्यासाठी मी नेहमीच उभी राहते, उभी राहील आणि उभी म्हणजे करत राहीन हे कार्य. मला याचं म्हणजे काही वाटत नाही, कारण सत्य हेच आमच्या शिवसेनेचं एक बांधिलकी आहे. लोकांसोबत आम्ही त्याच्यासाठीच जातो की आम्हाला बांधिलकी जनतेची आहे, आम्हाला सत्तेची आहे, आमच्या जनतेवर अन्याय होऊ नये एवढीच आमची अपेक्षा असते आणि तेच मी सातत्यानं करत असते. बरोबर. मग आता इकडून मी तुम्हाला एका वेगळ्या मुद्द्याकडे नेते. तर शिवसेनेची पायाभरणी जिथे झाली ते हे आपलं छत्रपती संभाजीनगर आपलं शहर आहे. तर मग इथली ताकद कधीच शिवसेनेची दुभंगली नाही, पण आज शिवसेनेचे तुकडे झालेले आहेत. आणि सामान्य कार्यकर्त्या म्हणून तुम्ही याकडे कसं पाहिलं? जेव्हा फूट पडली तेव्हा काय वाटलं आणि शिंदेंचीच निवड तुम्ही का केली? कसं आहे, खराब सगळ्यांनाच वाटतं, पण एका नाण्याच्या 2 बाजू असतात. बरोबर. तर शिंदे साहेब असे आहेत की ते कार्यकर्त्यांचे नेते आहेत. त्यांनी माझ्यासारख्या, मी आधी सांगितलं की मी कोण होती, एक सर्वसामान्य महिला. पण मला आज न्याय कोणी दिला? शिंदे साहेबांनी दिला. बरोबर. मला आज जर माझी ओळख आहे तर ती कोणामुळे? शिवसेनेमुळे आहे, शिंदे साहेबांमुळे. बरोबर. तर म्हणून शिंदे साहेबांना मी चॉईस केलं. अच्छा. मग आता या फुटीचा जो परिणाम आहे तो या निवडणुकीच्या निकालावर होईल असं वाटतंय का तुम्हाला? कारण उबाठा गटानं सुद्धा उमेदवार दिलेला आहे तुमच्या विरोधामध्ये. अजिबात होणार नाही हा प्रश्न. मी तुम्हाला 100% नाही, 1001% सांगते, अजिबात होणार नाही. कारण कामाची ताकद असते. बरोबर. लोक काम पाहत असतात आणि एकनाथराव शिंदे साहेबांचं काम मी आधी पण सांगितलं, तो एक ब्रँड आहे. शिवसेना ब्रँड आहे आणि शिवसेनेची काम करण्याची एक स्टाईल आहे. त्या पद्धतीनं काम केल्या जाऊन राहिलं. अच्छा. किती अशा योजना असतील की मला आता इतक्या वेळात सांगता पण येणार नाहीत, एवढ्या योजना शिंदे साहेबांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं आमचा विरोधक तर कोणीच नाहीये. बरं. कारण आमचा कामच असा अजेंडा आहे आमचा की आम्ही काम आणि लोक आम्हाला निवडून देणार. कारण लोक आमचे एकनाथ शिंदे साहेबांना लोकांनी खूप, आता तुम्ही बघा विधानसभेत आपले इथचे छत्रपती संभाजीनगरचे 6 आमदार
बरोबर. आमच्या मायबापला जनतेने निवडून दिलेले आहेत, आमच्या लाडक्या बहिणींनी निवडून दिलेले आहेत. बरोबर. मग आज काय वेगळं आहे हो? आज महानगरपालिकेची निवडणूक आहे. बरोबर आहे. लोक काम बघतील, लोक काम बघतील, लोक उमेदवार बघतील तो सक्षम आहे का नाही. स्वतः आता मी महिला आहे, महिलांनी स्वतः काम करतात का नाही ते सुद्धा लोक बघतील. कारण सक्षमरित्या काम करणारी आमची शिवसेना आहे, आमच्या महिला आहेत. तशीच मी एक आहे सर्वसामान्य, की मी माझ्या प्रभागाचा विकास सक्षम पद्धतीने करू शकते. अच्छा अच्छा, नक्कीच. मग आता आपल्या या सगळ्या चर्चेत सुरुवातीपासून तुम्ही प्रदीप जयस्वाल यांच्याबद्दल अगदी भरभरून बोलताय. मग त्यांच्या नेतृत्वात तुम्हाला काय काय शिकायला मिळालं आणि प्रभागाच्या विकासात त्यांची भूमिका कशी राहिलेली आहे? साहेबांबद्दल काय बोलावं, म्हणजे कमी पडतील शब्द. कारण खूप न्याय देणारा माणूस, सर्वसामान्याला कार्यकर्त्यांना विचारणारा माणूस. जयस्वाल साहेब म्हणजे आम्ही त्यांना आमचं आता दैवत मानलं तरी चालते. कारण आजच्या ज्या उमेदवाऱ्या दिल्यात ना साहेबांनी, त्या सर्व धर्म समभाव, अच्छा, जातीभेद न करता गरीब श्रीमंत न बघता असे नेतृत्व कधी कोणाला लाभेल का हो? म्हणून त्यांच्या राजकारणात. म्हणून आम्हाला जयस्वाल साहेबांबद्दल, म्हणजे जयस्वाल साहेब आता एवढ्या कमी वेळात सांगणं खूप कठीण आहे, पण कार्यसम्राट, लोकांची विचारपूस करणारा, तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटणारा माणूस. अच्छा. आणि सगळ्यांना सामावून घेणारे, सगळ्यांना न्याय देणारे, सगळ्यांना समजून घेणारे. आणि मला तर खूप न्याय दिला त्यांनी. कारण 2015 असू द्यात किंवा आता 2025 म्हणजे 26 असू द्यात, माझ्या जो 30 वर्षाचा प्रवास आहे त्यांनी मला ह्या वेळेस खरंच सुखावलेलं आहे. कारण प्रत्येक जो कार्यकर्ता असतो ना, तो त्याला काय असतंय की मी काम करते, पण मला एक वेळ तरी महानगरपालिकेतली उमेदवारी द्या आणि निवडून म्हणजे नगरसेवक होऊ द्या. हे प्रत्येकाचं एक स्वप्न असते. जो काम करतो त्याला तेवढं आशा असते. बरोबर. तेच मला साहेबांनी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि साहेबाचं नाव खूप मोठं आहे, ते म्हणजे खूप मोठे आहेत ते. एवढ्या वेळात त्यांची हे म्हणजे संयमी नेतृत्व असू द्या, एक रसायन आहेत ते सगळ्या गोष्टीचं. म्हणजे संयमी आहेत, राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, शांत आहेत, प्रेमळ आहेत, उत्साही आहेत, आमचे प्रेरणा देणारे पण आहेत, आम्हाला शिकवणारे आहेत, आम्हाला समजून सांगणारे आहेत. म्हणजे काय काय म्हणावं त्यांच्याबद्दल. एक असं रसायन जर आम्हाला भेटलं तर मग ही शिवसेनेची महिला आघाडी असू द्या का शिवसेनेचे पदाधिकारी असू द्या, पुढे का जातील नाही. कारण खूप मोठं हात आमच्या पाठीवर त्यांचं आहे. अच्छा. मग प्रभागामध्ये जे तुम्ही काम करता तुमच्या, त्यामध्ये त्यांची भूमिका कशी होती आणि काम करताना तुम्हाला मदत कशा प्रकारे झाली त्यांची? साहेबांनी वेळोवेळी मला मदत केलेली आहे. जेव्हा माझं कुठं अडलं किंवा कुठं मला येत नाही, त्यांनी मला समजावून सांगितलेलं आहे, त्यांनी मला शिकवलेलं आहे, त्यांनी मला साथ दिलेली आहे. तुम्ही फक्त काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हे वाक्य ते नेहमीच आम्हाला म्हणत असतात की धाडस करा, बोला, सगळ्या गोष्टी करा, आम्ही आहोत. ज्या लोकांवर जर तिथं अन्याय होत असेल तिथंही उभ्या राहा, आम्ही आहोत. हे जे आहे ना, याच्यामुळं काम करण्याची ताकद आम्हाला भेटते, बळ भेटतं, ताकद भेटते. आणि त्याच्यातूनच आम्ही एक असा जज्बा असतो ना, तो आमच्यात असतो की नाही, आमचे नेते आमच्या पाठीशी आहेत. अच्छा. मग आता तुमच्या प्रभागामध्ये विकास झाला हे मान्य करत असताना अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अजून पूर्णपणे त्याची कामं झालेली नाहीयेत आणि पुढील काळामध्ये ती व्हायला पाहिजेत असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, आता कसं आहे, 10 वर्षापासून निवडणुका झाल्या नाहीत, त्याच्यामुळं काही विकास राहील असेल तर तो करण्याची धमक, ताकद आमच्यात आहे. ते पूर्ण करू. आणि काही मुलांसाठी ग्राउंड नसतील त्याची पण उपाययोजना करू की कुठं काय कसं होऊ शकतं. आणि जे ड्रेनेज आहेत, ब्लॉकिंग होतात काही ठिकाणी आहे की त्यांची कामं झालीच नाही, ती व्हायला पाहिजे होते. पण 10 वर्षाचा हा काळ उलटून गेलेला आहे. प्रशासक होतं म्हणून काही गोष्टी राहिल्या असतील आमच्या प्रभागात, त्या पूर्ण करण्याची तेवढी म्हणजे जर संधी दिली तर त्या नक्कीच पूर्ण केल्या जातील आणि वेळेच्या आधी केल्या जातील. बरं. कारण काय होतं की 5 वर्ष नाही,
कामाची एक पद्धत असते, प्रत्येकाची वेगवेगळी असते. ती कामाची पद्धत वापरून मी वापरून 30 वर्षाचा अनुभव असं नेतृत्व पाठीमागं आहे, याचा सगळा फायदा घेऊन मी माझ्या प्रभागात सक्षम पद्धतीने काम करू शकते. त्याच्यामुळं ज्या काही राहिल्या असतील गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी असतात. आता ड्रेनेज, मी मग आपण सांगितलं की ड्रेनेज आहे, त्या ड्रेनेजच्या खूप प्रॉब्लेम येऊन राहिले. ड्रेनेजचं पाणी नळाला येते, बोरिंगला येते. याच्यासाठी पण प्रभागात काही कामं व्हायला पाहिजे होती, ती नाही झाली. ठीक आहे, पण आता ती करण्याची एक संधी आम्हाला भेटली, तर आम्ही नक्कीच ते काम चांगल्या पद्धतीने करू. अच्छा, नक्कीच नक्कीच. तर मग आता जो प्रभाग आहे आपला खोकडपुरा आणि अजबनगर हा जो भाग आहे, तो स्पर्धा परीक्षांचे जे क्लासेस आहेत, हॉस्टेल्स आहेत किंवा विद्यार्थ्यांची तिथं जास्त प्रमाणात वर्दळ असते. मग या भागाकडे पाहताना तुमच्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी काय असेल? काय असतं की हे जे बाहेर गावचे विद्यार्थी येतात ना, हे ह्या शहराचं एक नावलौकिक असतं. बरोबर की नाही, मला संभाजीनगरला जायचंय, छत्रपती संभाजीनगरला जायचंय आणि क्लासेस करायचे. आता तुमच्यासारख्या पुरी आहेत, माझ्याकडे हॉस्टेल आहे, तर तुमच्यासारख्या पुरी अशा असतात की नाही आम्हाला इथं राहायचंय, आणि आपलं शहर हे सर्वांना सामावून घेणारं शहर आहे, कारण नावच छत्रपती संभाजीनगर आहे. तर मग याच्यात काय असतं की मुलींना बाहेर जावं लागतं. आता क्लासेस असतात, पण स्पर्धा परीक्षेसाठी जालना, म्हणजे रात्री बेरात्री जेव्हा त्या जातात ना, तेव्हा त्यांच्यासाठी जी रिक्षा, आमच्या इथं शिवाजी हायस्कूल आहे, तिथून आम्हाला तिथं एक मी निवेदन दिलेलं आहे आयुक्त साहेबांना की तिथं मनपाचं बस स्थानक व्हायला पाहिजे. कारण मुलांसाठी कसं आहे, रात्री बेरात्री मुली येतात, कारण रेल्वे स्टेशनवरून यायचं तरी पण खूप म्हणजे असं काही नसतं ना, कधी लेट होतं कधी. तर मग यांच्यासाठी सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि शहराला जर तुम्हाला आणखी बळकट करायचं असेल तर हे क्लासेस आपल्या शहरात आणखी येतील कसे आणि मुली शिकतील कशा, याच्याकडे आपण गांभीर्यानं लक्ष दिलं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं शहर चांगल्या पद्धतीनं मोठं होऊ शकतं. कारण की आता जर जागोजागी जर बस स्थानक मनपाचे असले तर मग त्यांना जास्त रिक्षात रात्री बेरात्री जायचं काम पडणार नाही. आणि त्यांना सुख म्हणजे काय असतं की सगळ्यात महत्वाची माझी सुरक्षा मी पण बघते, सगळेच बघतात, एक महिला म्हणून समजून घेऊ शकतात. तर मग ह्या गोष्टी जर आपण देऊ शकलो तर हे आपल्या शहराचं नावलौकिक होईल. म्हणून त्यासाठी आम्ही तिथं एक आमचे तिथं शिवाजी हायस्कूल आहे, तिथं मी ते दिलेलं आहे आयुक्त साहेबांना. त्याची NOC माझ्याकडे आहे, पण आता काही गोष्टी आता ही निवडणूक आलीमुळे ती मागं राहिलं. अच्छा, मग आता इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेरगावचे विद्यार्थी विद्यार्थिनी मुली युवक सगळे या भागात राहतात आणि रात्रीची सुरक्षितता, वाहतूक असेल, अनधिकृत हॉस्टेल्स असतील, तर पाणी वीज या सगळ्यावरती स्थानिक स्वराज्य संस्थेनं काय भूमिका घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं? आता कसं आहे ना की ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे खरंच शहराला ह्या गोष्टी सुखावणाऱ्या आहेत, कारण रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या आहेत. बरोबर. आज आपल्याला जर रोजगार हवा असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागतं ना. तसंच हे आहे की हॉस्टेल्स, क्लासेस आणि त्याच्या पाठीमागं मेस, त्याच्या पाठीमागं तुमचे चहा नाश्ता सेंटर, हे म्हणजे सगळ्यांना हा रोजगार उपलब्ध होतो. म्हणून याच्याकडे आणखी म्हणजे काय शहराचा एक नाव लौकिक, मी आता पण सांगितलं की नाव लौकिक होईल कशामुळं की हे लोक आपल्या शहरात जास्त आले पाहिजे, की नाही चॉईस असली पाहिजे की नाही संभाजीनगर फक्त छत्रपती संभाजीनगर. याच्यासाठी खूप गोष्टी आहेत अशा करण्यासारख्या की सुरक्षा सगळ्यात महत्वाची सुरक्षा आहे. ती सुरक्षा तर खरंच करायला पाहिजे, जागोजागी कॅमेरे लावले पाहिजे, कारण गरज आहे काळाची. आणि आपलं शहर जर सुरक्षित असलं तर त्यांचे मुलींचे आई वडील आणि येणारे स्टुडंट्स ते घाबरणार नाही, त्यांना काही वाटणार नाही. आताही बिनधास्तच आहे, कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना आहे, पण तरी आणखी ऍडव्हान्स काही गोष्टी व्हायला पाहिजे की जेणेकरून आपल्या शहरात असं एकदम फ्रीडम वाटलं पाहिजे की नाही हे माझं घर आहे. आताही मुली म्हणतात की नाही संभाजीनगर आमचं घर आहे, आम्हाला घरासारखं वाटतंय की केव्हा येऊ देत. पण तरी थोड्या आणखी गोष्टी जर झाल्या तर आणखी मोठं एक नाव होईल आपल्या शहराचं आणि त्याच्यासोबत एक आपल्याला नावलौकिक भेटीन आणि खूप छान वाटतं की सगळ्यांना रोजगार, महत्वाचं म्हणजे सगळ्यांना रोजगार उपलब्ध होतो. म्हणजे किती एक स्टुडंट शिकली तर ती किती जणांना म्हणजे बघा नाश्ता असू द्या, चहा असू द्या किंवा मेस असू द्या, हॉस्टेल असू द्या, छोट्या छोट्या गोष्टीतून रोजगार उपलब्ध होतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे की आज गरज आहे रोजगार. आपण म्हणतो की नाही काम नाही, ह्या गोष्टीतून पण छोट्या गोष्टीतून पण आपल्याला काम भेटतं. म्हणून याच्याकडे पण खूप
गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर बरोबर. मग आता मला सांगा, येती 15 तारखेला मतदान आहे आणि समजा जनता तुम्हाला संधी देते, तर नगरसेविका म्हणून पहिल्या 100 दिवसात तुमचं काय महत्वाचं पाऊल असेल, कशावरती काम कराल? सगळ्यात म्हणजे मी महिलांसाठी काम करणार, आमच्या लाडक्या बहिणींसाठी काम करणार, त्यांच्यासाठी सुरक्षा. स्पेसिफिकली काय काम असतील आपली? त्यांच्या 100 दिवसातले महिलांसाठी काम, लहान बालकांसाठी ग्राउंडची व्यवस्था, आणि ज्या समस्या पाण्याच्या आहेत त्या, लाईटाची असू द्यात किंवा रस्ते असू द्यात, ह्या ज्या माझ्याकडून शक्य होतील त्या 100 दिवसात करण्याचा प्रयत्न मी 100% करणार आहे. कारण ह्या प्रभागासोबत आमचं शिवसेनेचं नाव जोडलेलं राहील आणि शिवसेनेच्या पद्धतीनं शिवसेनेचा उमेदवार असतो तसं माझंही नाव राहील, माझ्या नेत्याचं पण नाव राहील. ह्या नावाची दक्षता मी घेतली पाहिजे. म्हणून ह्या 100 दिवसात माझं एक सगळ्यात चांगलं काम फक्त सुषमा यादगिरेच करू शकतात. कारण त्यांच्यात शिवसेनाचा ब्रँड आहे, शिवसेनेची ताकद आहे आणि शिवसेनेची ताकद सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे 100 दिवसात 100 पेक्षा जास्त कामं होतील. बरं, मग आता आपण जसं बघतोय हे तिकीट वाटपांचं चित्र असू दे, पक्षांतर असू दे, युती असू दे, युती तुटणं असू दे, हा जो सगळा गोंधळ आहे, रणधुमाळी आहे, यामध्ये अगदी सामान्य जो मतदार आहे तो गोंधळलेला आहे. म्हणजे काहीच नाही कळत आहे की बाबा कोण कुठल्या पक्षासोबत आहे, कुणाला मत द्यायचंय, काय करायचंय. मग या सगळ्या या गोंधळामध्ये सुषमा यादगिरे यांनाच का लोकांनी मत द्यावं? सुषमा यादगिरे ही शिवसेनेची उमेदवार आहे. शिवसेनेची स्टाईल आहे काम काम आणि काम, आणि कामाला प्राधान्य देणारी जनता आहे. बरं, म्हणून सुषमा यादगिरेला कामासाठी निवडून द्यायला पाहिजे. कारण विकास महत्वाचा आहे, हिंदुत्व महत्वाचं आहे. बरं, आणि धनुष्यबाण तितकाच महत्वाचा आहे. कारण ही महाराष्ट्राची शान आहे, हा आमचा मराठी माणसांचा अभिमान आहे. त्याच्यासाठी सुषमा यादगिरे शिवसेनेची निवडून द्यायला पाहिजे, धनुष्यबाणालाच मतदान करायला पाहिजे आणि होईल सुद्धा. कारण माझ्या प्रभागावर माझा विश्वास आहे. अच्छा, नक्कीच. आणि एक शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या विरोधामध्ये बाकीच्या पक्षांनी सुद्धा महिला उमेदवार उभे केलेले आहेत, तिकीट दिलेलं आहे. तर तुम्ही जसं म्हटलात की महिलांचे प्रश्न महिलाच जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतात, तर या सगळ्यामध्ये सुषमा यादगिरेच का? शिवसेना एक उमेदवार देतो ना, तर त्याच्या पाठीमागं ताकद देतो, त्याच्या पाठीमागं संस्कार देतो, संस्कृती देतो. ह्या सगळे पैलू, अष्टपैलू म्हणतात ना, तशी आमची शिवसेना आहे. उमेदवार टाकतात ना तर काम करण्यासाठी टाकतात, त्याला जबाब विचारायचं काम सुद्धा आमचे नेते करतात की का झालं नाही ते काम करायला पाहिजे. आम्ही जनतेसोबत आहोत आणि जो पक्ष जनतेसोबत आहे तर जनता त्याला कशी विसरू शकते हो? शक्यच नाही. बरोबर, जनता फक्त शिवसेनेसोबतच आहे, धनुष्यबाणासोबतच आहे, आमच्या भगव्यासोबतच आहे आणि राहणार आहे नेहमी. कारण ह्या शहराने हे वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. बाळासाहेबांवरचं प्रेम असू द्या, शिवसेनेवरचा विश्वास असू द्या, हे ताकदीनं आम्हाला ह्या शहरानं दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही. बरोबर. एकंदरीतच मग आता आपण शेवटाकडे वळूयात. थोडक्यात प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही येणाऱ्या निवडणुकांबद्दल आणि तुमच्याबद्दल? मी फक्त माझ्या प्रभागातल्या माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या बंधू भगिनींना एवढंच सांगते की शिवसेनेला निवडून द्या. कारण सुषमा यादगिरे ही फक्त तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे आणि तुमचं हे प्रेम मला द्या, तुमची सेवा करण्याचा चान्स मला म्हणजे संधी द्या. त्या संधीचं नक्की सोनं होईल. फक्त काय आहे ना की तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तेवढे आशीर्वाद तुम्ही ह्या सुषमा यादगिरेला द्या. तुमच्यातलीच एक सर्वसामान्य महिला म्हणून, तुमची एक लहान बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून मला आशीर्वाद द्या, एवढंच मी म्हणते. आणि ह्या प्रभागाची सेवा करण्याची मला संधी द्या, एवढंच मी माझ्या लाडक्या बहिणी असू द्या, म्हणजे माझ्या प्रभागातले बंधू भगिनी असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, यांना सांगते की शिवसेना खरंच काम करणारी एक संघटना आहे. तशीच सुषमा यादगिरी तुमच्या दारात येऊन तुम्हाला भेटणार आहे, तुमच्याशी बोलणार आहे आणि तुम्हाला तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे. एवढी मला संधी द्या आणि माझी परीक्षा घ्या की सुषमा यादगिरे काम करते किंवा नाही करत. तर सुषमा यादगिरे 100% काम करते, हे मी तुम्हाला वचन देते, शाश्वती देते आणि थांबते. नक्कीच नक्कीच ताई, तुमच्या कामासाठी त्याचं काय महाराष्ट्राच्या पूर्ण टीमकडून आमच्या शुभेच्छा आहेत आणि निवडणुकीसाठी सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा आहेत. तर मंडळी, हा पॉडकास्ट केवळ एका उमेदवाराचा नाहीये, तर 30 वर्षाच्या संघर्षाचा, कामाचा
आणि ठाम भूमिकेची ही चर्चा होती. तर या सगळ्या चर्चेवरती तुमचं मत काय आहे? प्रभाग क्रमांक 16 मध्ये काम जिंकेल की पक्षांची गणितं? आम्हाला हे सगळं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यामध्ये आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.